आणि आता यावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका ऐकूयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडनं। सरिता, पूर्वी बंदुकीच्या धाकावर आपली राजकीय पोळी भाजणे ही उत्तरेकडील राज्यांची स्टाईल। कधी बंदूक नेत्यांकडे असते तर कधी त्यांच्या गुंडांकडे। दक्षिणेकडील राज्य ही त्या मानानं सुसंस्कृत असा आपण मानतो, पण आता महाराष्ट्रातही हे बाहुबली राजकारण पाळेमुळे घट्ट करत आहे का असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय। आपल्या राज्यात यापूर्वी असे होत नसेल असे माझे अगदी म्हणणे नाही। एखाद्या गावात किंवा शहरात अशी अनेक उदाहरणं असतीलही। कदाचित तुमच्या भागातील एखाद्या दादा नेत्याचा तुम्हाला अनुभवही असेल। आपल्या राजकारणाच्या तंबूसाठी एखादा खांब म्हणून गुंड प्रवृत्तीचा वापर होतच होता, पण खोक्या कराड सातत्यानं समोर येणाऱ्या वेगवेगळ्या उदाहरणांमुळे हळूहळू अख्खा तंबूच नेते गुंडांच्या भरोशावर महाराष्ट्रासारख्या राज्यात उभारू लागलेत का हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही। निलेश घायवळची ही केस गंभीर आहे। ती अशासाठी की इथे गृहराज्यमंत्री, मंत्री, विधान परिषद सभापती ही सत्तेतील मंडळी एकीकडे तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदार अशा सर्वांवरच आरोप होत आहेत। या नेत्यांचे गुंडांबरोबरचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत। अशा फोटोंबाबत 0 आवरमध्ये आम्ही यापूर्वीही भूमिका घेतली होती। ती अशी: कुणाचाही फोटो कुणाबरोबरही असू शकतो अशी आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे। पण घायवळच्या निमित्तानं पुन्हा अधोरेखित होतंय की गुंड पुंड ज्या पक्षांबरोबर असतात त्यांच्यासाठी तेव्हा ते पवित्र असतात आणि जेव्हा ते विरोधकांबरोबर असतात तेव्हा मात्र ते समाजविघातक, गुंड, न्याय व्यवस्थेला धोकादायक असतात। असो, त्यामुळे स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या राज्यातील सर्वच पक्षांच्या जाणत्या नेत्यांनी याची दखल घेणं आवश्यक आहे। आपल्या पक्षात किंवा आपल्या सरकारमध्ये अशा असामाजिक तत्वांची मदत घेणारे नेते आहेत, त्यांना वेळीच चाप लावणे आवश्यक आहे हे ज्येष्ठ नेत्यांनाही माहिती आहे। पण सगळ्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत। जर वेळीच आवर घातला नाही तर उत्तरेकडील काही राज्यांसारखी महाराष्ट्राची ही स्थिती होईल आणि जशी बिहारमध्ये शेवटी सुशासनावर निवडणूक लढवावी लागली ती वेळ महाराष्ट्रावरही येऊ शकते। अगदी खरं आहे सरिता, खूप खूप धन्यवाद। तर आज आपण इथेच थांबतोय। पुन्हा उद्या भेटूयात रात्री 8 वाजता नवा विषय